मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलेलो पळशी स्टेशनच्या मैदानामध्ये आणि एक बातमी आत्ता काय आलेली आहे की संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर हा सेमीला काही कारणास्तव पळणार नाही आहे. तर नेमकं कारण काय आहे ते आपण जाणून घेऊयात. तर जे बकासूरचे म्हणजे कार्यकर्ते आणि कट्टर समर्थक आहेत आणि फौजी पण असतात बकासूरसोबत. बकासूर आत्ता घरी गेलेला आहे. तर जे बकासूर सोबत कायम असतात आणि बकासूर जिथे जाईल त्या मैदानात असतात असे आपले श्रीराम डेअरी फार्मचे मालक आहेत आपल्यासमोर. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल नेमकं काय झालं एक्झॅक्टली? त्याच्या जोडीला जो बैल आहे महिब्या, त्याच्या पायाला पुढं गाडी पळून आल्यावर लागले. बैल पाय धरते, 3 पायावर बैल उभा राहते. त्याच्यामुळे त्या दोघांनी ठरवलं की बैल सीमेला पळवायचा नाही. एक प्रकारे गटाला ज्या पद्धतीनं स्पीड लागलं, भयान स्पीड लागलं, जास्त स्पीड. काय सांगाल महिब्याबद्दल? काय सांगाल म्हणजे कसं? महिब्या पण बैल चांगला आहे. हां. आणि तिथं डिस्कशन काय झालं म्हणजे कशावरून असं ठरवण्यात आलं की बाबा पळवायची? बैलाचा पाय वर धरते, 3च पाय बैल उभा राहते आणि त्याच्या गुडघ्याच्या वर सूज आली इतकी, त्याच्यामुळे तो काही बैल पळणार. म्हणजे बैलाची जी तब्येत आहे ती पहिली महत्वाची आहे. शर्यत काय रोज चालू मैदान आहे. काय सांगाल बाक्यावर बद्दल? काय सांगाल? कारण कोणत्याही वासरासोबत घाला, कोणत्या बैलासोबत घाला, कमी पडत नाही. तो काय देवच आहे, त्याला रोज नवीन चेहरा, रोज गुलाल आहेच त्याला. फौजी पण आहेत आपल्या समोर. फौजी नमस्कार. नमस्कार. काय दुःख वाटते का जरा सीमेला पळला? आम्ही आता जिथं बकासूर असतो तिथं आम्ही 100% असतो. कारण आम्हाला बघायची इच्छा असते. खूप थोडंसं दुःख आहे. तो घरी गेला, सेमीला पळणार नाही. तो त्याच्या बरोबरचा बैल होता नाही, त्याच्या पायाला जरा दुखापत झाली, त्याच्यामुळे गाडीत पळवणार. आता मला वाटतंय फौजी सलग 3 मैदानाचं फायनलच्या गुलालाचा मानकरी. जबरदस्त फॉर्म मध्ये येतो आणि आज पण गुलाला 100% गाडी राहिली असती. कारण गटाला खूप चांगला गॅस लागलेला गाडीला. घरची गाडी त्या दिवशी पळाली होता का तुम्ही तिथे? मी नव्हतो, पण आम्ही ऑनलाईन बघत होतो कारण मला थोडं पर्सनल काम होतं. काय सांगाल, तुम्ही होता का तिथे? मी पण नव्हतो. बरं, कशा पद्धतीने गाडी स्पीड कसं वाटलं? गाडी चांगली पळाली आणि मला वाटतं प्रथमच घरची गाडी पाहिली. हो बरोबर. बरं. जे फॅन्स आहेत ज्यांच्यासाठी बाक्या पळतो म्हणजे त्यांच्या प्रेमापोटी, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्याचं एवढं प्रेम आहे, खरं तर त्यांच्यासाठीच पळतो तो आणि कोणाला कधीच नाराज करत नाही. आणि मी तर अजून असं त्याला कधी बघितलं नाही की ते स्वतःच्या चुकीनं कधी त्यानं मार खाल्ला. एवढं प्रेम आहे की त्याच्यासाठी त्याच्या पोटीच पळतो. आज मला वाटतंय तुमच्या दोघांची नवीन खरेदी ती पण आणलेली तुम्ही आणि जी चिठ्ठी होती ती बकासूर प्रेमी या नावानेच टाकली. चिठ्ठी टाकली होती आणि आमचं नशीब एवढं चांगलं की आम्हाला देवाची चिठ्ठी पळायला मिळालं 27 मध्ये 3 नंबरचा असावं. खूप मोठं. मित्रांनो, अप्रतिम असा बैल पळाला. नाव काय त्याचं सांगा? त्याचं नाव आहे रणवीर. आणि कितव्या तासावर पळाला तो? 27 मध्ये 3 नंबर. 2 नंबरला उतरली गाडी. पण काय आनंद? काय आनंद नाही, वासरू लास्ट पर्यंत चांगलं पळालं. पहिलं मैदान होतं त्याचं, रान एवढं वराटीचं असून एकदम छान पळालं. आनंद आहे. चालतंय. अपडेट बद्दल धन्यवाद आणि नक्कीच इथून पुढच्या मैदानात बकासूर मैदान गाजवताना आपल्याला दिसेलच. धन्यवाद.